नॉनसेन्स आहे हा बंटी? राघवचा मॅनेजर म्हणून तुला जी सॅलरी देते ना मी, ती बंद करायला हवी. प्रत्येक वेळी कसं माहित नसतं तुला राघव कुठे गेलाय ते? फोन का नाही लागत आहे त्याचा? आईसाहेब अहो सर मोहिनी मॅडमनं शोधायला गेले तेवढंच कळलंय. शोधायला गेलेत म्हणजे? अरे कुठे गेलाय, कसा गेलाय, कधी येणार आहे, मला डिटेल्स हवेत सगळे. पुन्हा एकदा फोन करून बघ. फोन बंद आहे त्यांचा. आता हे अति होतंय की नाही? मला एका प्रश्नाचं खरं उत्तर दे. तुला दरवेळी माहित असतं राघव कुठे? मोहिनीशी लग्न करून येणार होता तेव्हाही तुला माहित होतं की राघव काय करतोय, होय की नाही? बंटी सांग मला, बोल काहीतरी. हॅलो मॅडम. मॅडम आय एम सो सॉरी, अपॉइंटमेंट न घेता आलो. आईसाहेब हे ॲडव्होकेट देसाई. सरांनी मोहिनी मॅडमच्या आईची डायव्होर्सची केस यांना दिली. पण ॲडव्होकेट प्रधान? त्यांना काढलं कारण ते दीपा मॅडमला सामील होते. कळलं. सर आहेत का? मला त्यांना गुड न्यूज द्यायची. कुठली गुड न्यूज? शालिनी मॅडम आणि प्रतापराव नर्सिंग यांच्या डायव्होर्सची केस फास्ट ट्रॅक करायला सांगितली होती. कोर्टाने डायव्होर्स ग्रँट केलाय. आता दोन्ही पार्टीजनी सह्या केल्या की प्रोसिजर कंप्लीट. बंटी, राघवला एकदा फोन करून बघ ना. पण आईसाहेब मी जर इथे थांबलो तर मला डिटेल्स नीट कळतील आणि मी त्या सरांना नीट समजावून सांगेल ना. हो, पण ते डिटेल्स सांगायला राघव कुठे हे आपल्याला कळायला हवं ना. पुन्हा एकदा फोन करून बघ त्याला. जा. राघवला हे सगळं माहिती आहे? त्यांना मी पेपर्स मेल केलेत. त्यांनी फक्त प्रिंटआउट्स काढायचे आहेत आणि सह्या घ्यायच्या आहेत, बस. पोट फुटूस तर यावं लावा. आता या टायमाला मंजुळेच्या हातचा हिडा असता तर काय मजा आली असती. गंमत. हो मंजुळा, आईला मंजुळाचं म्हणजे लय जीव आहे बा आपल्यावर. हॅलो. मंजुळा 100 नाही 1000 वर्ष जगणार आहे तू. 1000 आत्ताच आठवण काढली होती. तुझ्या हातच्या आयडियाची आठवण आलती ग आता. झालं तुमचं बोलून? तुम्हाला सावध करायला फोन केलाय. राघवच्या वकिलांनी तुमच्या आणि शालिनीच्या डिवोर्सचे पेपर्स आणून दिलेत. तुमच्या दोघांच्या सह्या झाल्या की डिवोर्स फायनल. ती पेपर जाळून टाका. तुम्हाला माहित नसेल बहुधा, हल्ली सगळं ऑनलाईन असतं. कोर्टाची ऑर्डर आहे. त्यावर सही करायला ती बाई जित्ती तर राहायला पाहिजे. म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान, उंटाची मान आणि म्हशीचं शान. जर संध्याकाळी टाइम असेल ना तर लाईव्ह टेलिकास्ट दाखवतो. लाईव्ह टेलिकास्ट म्हणजे आमच्या सौभाग्यवती जिवंतपणी सती जाणार आहेत त्यांच्या वंशावळी सकट. टेरिबल आहे सगळं, भयंकर आहे. भयंकर भयंकर आहे म्हणून तर मज्जा आहे मंजुळाबाई. काम झालं की पुरावे पाठवतो म्हणजे तुम्हाला बी लय मज्जा येईल. हे बघा, हायला या मंजुळेचा आवाज बी ना ऐकलं तरी काळजात कसं तरीच होत. काय झालं तुझ्या? जरा हळू, तेवढ्या मोठ्याने बोंबलं ते. आत्ताच जेवलं, अटॅक बिटॅक आला तर बोल. वाड्याच्या वरात
3 चिता उभारल्या आणि अंतविधीचं सामान पण आणून ठेवलं. काय वाड्याच्या आवरात अरे भाड का मोठ्याने बोल जरा मोठ्याने. वाड्याच्या आवरात 3 चिता उभारल्या आणि अंतविधीचं सामान पण आणून ठेवले मालक. काय म्हणला? 3 चिता. किती चिता सांगितल्या होत्या मी? 4. प्रतापराव नरसिंगच्या कुटुंबातल्या सगळ्या बाया आज जाणार. कळलं ना? आणि ऑर्डर देऊन तळघराकडे यायचं. कळलं? चल. आता बोल. अहो मालक, ते गुरुजी आलेत. मग बोलव त्यांना. कळलं? हो गुरुजी या. हो हो आलो आलो. नमस्कार मालक. नमस्कार गुरुजी. चला खाली चला. लय महत्वाचं सांगायचंय तुम्हाला. चला हळूहळू पडताल. हळू याय. पण मालकाने मला का मारलंय? अरे सर चला, उशीर होतोय, आपण निघालो. हा पण त्याआधी एक प्लॅन मध्ये आता थोडासा चेंज. यापुढे आपण वेगळे जाणार आहोत. तुम्ही संतोष बरोबर या तिकडे. ओके. आणखी एक आय एम शुअर तुम्हालाही चालवता येत असेलच. राहू दे तुमच्याकडे. बाबा हे गन्स घेऊन फिल्ममध्ये अनेक ॲक्शन सिक्वेन्सेस केले त्यांनी, पण इन रिअल लाईफ आय हेट वेपन्स. सो याची गरज नाही आहे. थँक्यू. हारके सर असं काय करताय? तो प्रतापराव नरसिंग माणूस नाहीये, जनावर आहे, जनावर. आणि इतका भेकड आहे ना की बंदुकीशिवाय तो आयुष्यात जगूच शकत नाही. आता त्याला भेटायला जाताना आपण नारळ घेऊन जायचा हा आपला मूर्खपणा नाही का ठरणार? ऐका ना माझं, तुम्ही ठरवा. ज्याला जी भाषा कळते ना त्याच भाषेत त्याला समजवायला लागतं. ओके ओके बाबा, काम लाव. डोंट वरी, सगळे नीट होईल. हा बॉईज, इकडनं आपले सगळ्यांचे रस्ते वेगवेगळे होणार आहे. आपण आता भेटणार ते डायरेक्टली वॉर फील्डवर. आरके सर, तुम्ही संतोष बरोबर तिकडे पोचा. डावीकडून तुम्ही दोघांनी तिकडे फिल्डिंग लावून बसा. मी बाकीच्यांबरोबर उजवीकडून येतो आणि तिकडनं फिल्डिंग लावतो. ओके. होय. त्या प्रतापरावला तिकडे घेऊन येण्याची जबाबदारी तुझी. एकदा का प्रतापराव तिकडे आला की दोन्ही बाजूनी त्याच्यावर हमला करायला आपण मोकळे. ओके. कोणीही कुठेही चूक करायची नाही. चलो कम ऑन. अहो काळजी घ्या. वी अलर्ट राहा. ब्लूटूथ कनेक्टेड राहू दे. हा लक्ष दे. कीप इन टच हा प्लीज. काळजी घे, हे मी मनापासून सांगतोय.